मी मैदान 70-80% पूर्ण केलंय, पण थोडस रान काळवट असल्यामुळे थोड्या बदळल्या आहेत. तर थोडस आम्ही थांबलोय. मैदान 2 दिवस पुढे आहे, तोपर्यंत आम्ही रोटर मारून पाणी मारून ते मैदान क्लिअर करून घेऊ. आणि बऱ्यापैकी पुढे आम्ही सगळं क्लिअर केलंय. तरी पण कुठं थोडंफार असेल तर ते आम्ही क्लिअर करून घेऊ. कुठलीही अडचण आम्ही ठेवणार नाही. तरी मोठ्या संख्येनं आम्हाला सहकार्य करा. आमच्या ग्रामदैवतेचं यात्रा आहे आणि पहिलंच आमचं मैदान आहे. जय जवान जय किसान. आज आपण पुशे सावळी शेजारी राजाचं कुर्लं या गावामध्ये आलेलो आहे. श्री दाखूबाई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान आहे. आणि मित्रांनो, जरी मैदानाला खंड पडला असला तरी जुनं या गावामध्ये मैदान होत होतं. अनेक जुनी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. आणि या मैदानाची फाटी कशी आहे किंवा मैदान कसं, बक्षीस वितरण काय असणार आहे, हा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आज आपण फाटीवरती आलेलो आहे. त्यांना फाटी टाकलेली फाटी कशी किंवा काय हे संपूर्ण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. नमस्कार. सर्वात प्रथम नाव सांगा आपलं. मी बळवंत शंकर माने. आणि काय सांगचाल, आता पहिल्यांदाच आता भरवताय मैदान याच्या पाठी? हा पूर्वी आम्ही अड्डा भरवत होतो. हा बरेच काळ आमचा अड्डा चालला होता. हा आता 15-20 वर्षात काय आम्ही अड्डा भरवलेला नाही. हा आता आमच्या ग्रामदैवतेचं इमारत म्हणजे मंदिर पूर्ण झाल्यामुळं हा या गावच्या मुलाने याचा छंद घेतला यावर्षी अड्डा भरवायचा. भरवायचा म्हणून हा आम्ही अड्डा नवीन भरवतो असं गृहीत झाला. नवीन भरवताय हा. आता. हा पहिलाच अड्डा आहे आमचा. दाखवाय म्हणजे म्हणले की नाही. आणि काय पूर्वीचा थोडस आता मैदानाचं सोडून पूर्वी तुमच्या टायमिंगला किती गाड्या पळायच्या किंवा काय? आमच्या पूर्वी फक्त यात्रेची मैदान भरायची. हा हा आता यासारखं नव्हतं. हा त्यामुळं 4-5 गाड्यानं गट पळायचं. हा आणि आपला माणसं जो निकाल पळ देतील हा तो पूर्वीचे खेळाडू मान्यच करणार. हा कधी भांडण चंडण हा पूर्वी कधी होत नव्हता. बर बर बर. आता हे तुमचं निघालं हे चांगलंच आहे. आता आणि आता काय सांगताल लोकांना, तुमच्या मैदानाला येण्यासाठी अन्याय होईल किंवा काय? आमच्या मैदानाला कसलाही कुठल्या गाडीवर अन्याय होणार नाही, हीच गैरसोय होणार नाही. हा आणि भांडण चंडणाचा काही विषय येत नाही. जो निकाल असेल तो ज्याचा ज्याला मिळणार. नक्की. या मैदानासाठी आपल्या बक्षीस किती असणार आहे किंवा काय? नमस्कार, मी अण्णा माने. आमच्या ह्या मैदानाला पहिलं बक्षीस 71,000 रुपये, दुसरं बक्षीस 51,000 आहे, तिसरं बक्षीस 31,000 रुपये आहे. नंतर 21, 15, 11 आणि 5 ह्या पद्धतीनं आम्ही बक्षिसाचं वितरण ठेवलेलं आहे. बक्षीस देताना कुठलीही कुचराई होणार नाही. बक्षीस ज्याचं त्याचं नियमाप्रमाणे मिळून जाईल. आणि मैदान आमचं 20 वर्षापूर्वीपासून बंद होतं. आता ग्रामदैवतेची यात्रा आम्ही भरवली पहिल्यांदाच. त्यामुळे आम्ही हे पहिल्यांदा आमच्या पिढीत, आमच्या ह्या वाडवडिलांच्या पिढीत पहिले भरवत होती, पण ह्या आमच्या पिढीत हे पहिलं मैदान आम्ही भरवतोय. त्यामुळे कुठल्याही बैलगाडीवाल्यावर अन्याय होणार नाही. एकूण 7 बक्षीस होतील. क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2,000 रुपये बक्षीस दिलं जाईल. मैदान टोटल 900 फूट आहे आणि मैदानाच्या आजूबाजूला कुठलीही अडचण नाही. पल्ला आणि आतल्यात अंतर? मैदानाचा पल्ला आहे 900 फूट हा. आणि फाटीचा आतल्यात अंतर आहे 14 फूटचा अंतर आहे. पुढं थांबायला किंवा आजूबाजूला थांबायला विहीर, ओढा, नाला असं काय? नाही, असं काय नाही. थांबायला शक्यतो पुढं पण अडचणी आम्ही सगळ्या काढून टाकल्या. काढले. आणि मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार आहे. मैदानी आपल्या मैदानासाठी समालोचक किंवा झेंडा पंच कोण असते? समालोचक प्रताप तात्या जांजूरने आहेत, किरण बिसे रिसोडचे आणि झेंडा पंच आशिफ मुलाने वडगावचा आहे.
नक्कीच काय एक आव्हान ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे? ऑनलाईन नोंद आजपासून. आजपासूनच चालू झालेलं आहे. हा तरी सर्व बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंद करून या मैदानाचा लाभ घ्यावा. राजाचे कुर्ले ग्रामदैवत दाखोबाई देवीच्या यात्रेनिमित्त आमच्या गावचे पहिलेच पर्व असल्यामुळे आम्हाला सर्व बैलगाड्यांनी सहकार्य करावे आणि जेवढ्या होतील तेवढ्या गाड्यांनी नोंद करायची आम्ही अपेक्षा करतोय. तरी सर्व बैलगाड्यांनी आम्हाला सहकार्य करून आणि कुठल्याही गोष्टी ज्या आम्ही या ठिकाणी बैलगाडी किंवा बैल मालक चालक यांच्यावरती कुठलाही अन्याय होणार नाही हे आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही तुम्हाला आवाहन करतोय की तुम्ही सर्व बैलगाडीने उपस्थित राहून आमच्या बैलगाडी ची शोभा वाढवावी हीच आमच्या ग्रामस्थांतर्फे विनंती आहे. नमस्ते. नमस्ते. प्रथम नाव सांगा आपलं. अमोल धनाजी गुरु. काय सांगताल की आज आपल्या गावामध्ये पहिल्यांदाच यात्रेचं बैलगाडी शर्यत मैदान होतंय? आमच्या गावात दाखोबाई यात्रेनिमित्त पहिल्यांदाच बैलगाडी शर्यतीचं मैदान भरवलेलं आहे. बैलगाडीचं शर्यत हे शर्यत व्यवस्थितरित्या पार पाडली जाईल. 100% हा. म्हणजे निर्णय रास्त झाला हा निर्णय ही राष्ट्रीयच घेतला जाईल. कोणावर म्हणजे अन्याय होणार अन्याय होणार नाही. धन्यवाद. मित्रांनो बघू शकताय तुम्हाला फाटी दाखवतो. फाटीचा पूर्ण व्हिडिओ आपण बघितलाय. त्याचपूर्वी आता मी निकाल रेषेवरती आहे. साधारण आपल्याला सांगितलं 870 ते 900 फुटाचा पल्ला आहे आणि इथून पुढे तुम्ही बघू शकताय तुमची नजर जाईल तिथपर्यंत थांबायला जागा आहे. साधारण किती फूट आहे पुढे थांबायला जागा किंवा काय? 500-700 फूट पुढे थांबायला जागा आहे. 500 फूट जागा आहे आणि थोडस तिथं बारकी झुडपं वगैरे ते अजून काम चालू आहे. अजून म्हणजे. काम चालू आहे फाटीचं. मैदानाला अजून बरेच दिवस आहेत. हो. काम चालू आहे काम आणि चालू थोडस मातीचा एरिया आहे पुढं तो सुद्धा लोटर वगैरे करणार आहे. मित्रांनो बघा पुढं काळवट असल्यामुळे थोडं आता या भागात बघा थोड्याशा बळी वगैरे पडतात. ते संपूर्ण लोटर वगैरे करून घेणार आहेत. अजून काम चालू आहे आणि मैदानाला पण अजून 7-8 दिवस आहेत. त्यामुळे तुम्हाला 100% सगळं व्यवस्थित करून नंतर मला व्हिडिओ टाका मग पुन्हा मी अपलोड करीन. तर आपण सर्वांनी मोठ्या संख्येने नोंद करा आणि परत एकदा दाखवतो तुम्हाला. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय समोर थांबायला जागा आहे किंवा किती काय. पलीकडे स्कॉर्पिओ उभी राहिली साधारण 400 ते 500 फुटावरती स्कॉर्पिओ उभी राहिलेली. त्याच्या पलीकडे ही जागा थांबायला आणि इकडे समोर बैल गेली तर इकडे भरपूर संपूर्ण शेत आहे. काय अडचण नाही आणि ज्या काय अडचणीत बऱ्यापैकी आपण त्यांना सांगितलेले आहेत क्लिअर करायला. आणि पहिल्यांदाच मैदान भरवलंय त्यांना नादासाठी कुठले पैसे कमावण्यासाठी मैदान भरवलेलं नाही. 100% काका हे सगळ्या त्रुटी ज्या आहेत त्या क्लिअर करून घ्या. या सगळ्या काय अडचणी असतील थोड्याफार राहिले आम्ही मैदान 70-80% पूर्ण केलंय. पण थोडस रान काळवट असल्यामुळे थोड्या बडळे आहेत. तर थोडस आम्ही थांबलोय. मैदान 2 दिवस पुढे आहे तोपर्यंत आम्ही रोटर मारून पाणी मारून ते मैदान क्लिअर करून घेऊ आणि बऱ्यापैकी पुढे आम्ही सगळं क्लिअर केलंय. तरी पण कुठं थोडंफार असेल तर ते आम्ही क्लिअर करून घेऊ. कुठलीही अडचण आम्ही ठेवणार नाही. तरी मोठ्या संख्येनं आम्हाला सहकार्य करा. आमच्या ग्रामदैवतेचं यात्रा आहे आणि पहिलंच आमचं मैदान आहे. धन्यवाद.